नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे, नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे, योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:12 ते 1:39 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:48 ते 12:36 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:06 ते 4:33 आणि यमगंड काळ सकाळी 9:18 ते 10:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे, हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे, गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे. दुपारी 3:44 नंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. नेपच्यून बरोबर युतियोग करेल, हर्षल बरोबर लाभयोग करेल, त्याचप्रमाणे शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दुपारी 3:44 नंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर युतियोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जी महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जी कामं होत नाहीत, अडकलेली आहेत, खोळंबलेली आहेत, ती कामं जरूर हाती घ्या. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील. आजच्या दिवशी काही तुम्हाला चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. थोडंसं तुमचं मन हे वेगळ्याच वृत्तीमध्ये किंवा वेगळ्याच मनोभूमिकेमध्ये जाईल. थोडंसं स्ट्रेस टेन्शन कमी झाल्यासारखं वाटेल. याचमुळे आत्मिक शांती सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आणि वैवाहिक विदर्भाचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 3:44 नंतर हा चंद्र लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी घडू शकतील. त्याचप्रमाणे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही व्यवहार किंवा चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अतिशय उत्तम काही लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. लाभाच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना किंवा युक्त्या तुम्हाला सहज सुचू शकतील, की ज्या भविष्यात तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहेत. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दुपारी 3:44 नंतर हा चंद्र दशमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर युतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या षष्ठात असणाऱ्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या हर्षाबरोबर लाभ योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती हाती घ्या. तुमच्यामधल्या एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण करताना दिसतील. कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अनुभव किंवा त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्ही आजच्या दिवशी करू शकाल आणि त्या सहजपणे पूर्ण सुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राशी संदर्भातल्या काही चांगल्या कल्पना तुम्हाला सुचू शकतील, की ज्या भविष्यकाळामध्ये तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची हातावेगळी तुम्ही करू शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेप्च्यूनबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि लाभातल्या हर्षलबरोबर लाभ योग करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहा. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा जो मूड असेल, मानसिकता आहे, त्याच्यामध्ये एक सकारात्मक तुम्हाला बदलाव दिसून येईल. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. जर का तुम्ही कुठल्या स्ट्रेस टेन्शनमध्ये जात असाल, त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही गोष्टी दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्यासाठी नक्कीच सुचू शकतील, की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरीसुद्धा अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी राहील. तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी दुपारनंतरचा कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर केंद्र योग करणार आहे. याचप्रमाणे दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल. चतुर्थातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दशमातला हर्षलबरोबर लाभ योग करणार आहे आणि अष्टमातल्या नेप्च्यूनबरोबर युती योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं करून घ्या. तुमचा कामाचा उरक चांगला राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले लाभ सुद्धा मिळताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचं काही तुम्हाला लक्षण दिसलं तर त्यावर जरूर काम करा. महत्त्वपूर्ण राहील ते. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेप्च्यूनबरोबर युती योग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि भाग्यातल्या हर्षलबरोबर लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं करताना थोडासा विचार करणं आवश्यक आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होऊ शकतील किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगल्या उत्तम इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेप्च्यूनबरोबर युती योग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ संभवतात. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसले तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. काही चांगल्या इन्व्हेस्टमेंट तुमच्या दुपारनंतरच्या कालावधीमध्ये होतील किंवा त्याच तत्संबंधी काही चांगले विचार तुमच्या मनात येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर लाभ योग. सप्तमातल्या गुरुबरोबर केंद्र योग करणार आहे. दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेप्च्यून बरोबर युती योग करणार आहे. तुमच्या राशीतल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला नक्की मिळेल. वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कामं, वास्तूच्या संदर्भातले उपाय, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं,
किंवा रिनोव्हेट करणं अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही किंवा त्या संदर्भातले निर्णय तुम्ही दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घेऊ शकता. ते अगदी सहजपणे मार्गी लागू शकतील. दुपारनंतरचा कालावधी अतिशय चांगला राहील. भाग्याची संपूर्णपणे साथ तुम्हाला लाभू शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. तुम्हाला काही धार्मिक, आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेप्च्यून बरोबर युती योग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर त्रिकोणी योग करणार आहे आणि षष्ठातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल आणि जी कामं हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभू शकेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. पंचमातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेप्च्यून बरोबर युती योग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर लाभ योग त्रिकोणी योग करणार आहे आणि पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. काही खर्च सुद्धा होऊ शकतील, परंतु ते चांगल्या मार्गाने होतील किंवा मार्गी लागतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ शकतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल आणि जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जी कामं होत नाहीत, त्याच्यामध्ये विलंब लागतोय, त्याच संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण आयडियाज तुमच्या मनात येतील की ज्या भविष्यात जाऊन तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेप्च्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर त्रिकोणी योग करणार आहे आणि चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. तुमची कामं अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. कामाचा उरक दांडगा राहील. तुमचा मूड, एनर्जी ही सुद्धा अतिशय उत्तम प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल, जी की भविष्यकालीन योजनांसाठी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही योजना किंवा त्या संदर्भातले काही संकल्पना तुमच्या मनात येतील, ज्या की शुभफलदायी असलेल्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 3:44 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या नेप्च्यून बरोबर युती योग करणार आहे. तृतीयातल्या हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. अतिशय उत्तम आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. मात्र तुमची कामं मार्गी लागतील. त्यामुळे तसं काही स्ट्रेस टेन्शन येणार नाही, परंतु शारीरिक दौडधूप ज्याला आपण म्हणतो ही थोडी जास्त राहील. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. थोडंसं थकवा तुम्हाला जाणू शकेल, परंतु दुपारनंतरच्या कालावधीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची शांती, मनःशांती तुम्हाला जाणवेल आणि काही चांगले अनुभव सुद्धा येऊ शकतील. भाग्याची उत्तम प्रकारे साथ दुपारनंतरच्या कालावधीमध्ये दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घ्या की जे तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. तुमची कामं सुद्धा मार्गी लागतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण चांगले आध्यात्मिक अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.